सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 10। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर मोठ्यात मोठी एक अंकी संख्या 9 आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, बैलाच्या ओरडण्याला काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हंबरणे, ऑप्शन बी ओरडणे, ऑप्शन सी हाक मारणे, ऑप्शन डी वरील कोणतेही नाही। याचं उत्तर आहे बैलाच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, घोड्याच्या घराला काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए खुरुडे, ऑप्शन बी ओटे, ऑप्शन सी तबेला, ऑप्शन डी बंगला। याचे उत्तर घोड्याच्या घराला तबेला म्हणतात। याचे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, नाताळचा सण कोणत्या महिन्यात असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फेब्रुवारी, ऑप्शन बी मार्च, ऑप्शन सी डिसेंबर, ऑप्शन डी नोव्हेंबर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर नाताळचा सण डिसेंबर महिन्यात असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, सर्वात मोठे कानाचा प्राणी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी बैल, ऑप्शन सी म्हैस, ऑप्शन डी हत्ती। याचं उत्तर सर्वात मोठा कानांचा प्राणी हत्ती आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, झाडावर फास्ट चढणारा प्राणी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी खार, ऑप्शन डी पोपट। याचं उत्तर झाडावर फास्ट चढणारा प्राणी खार आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, गुळ कशापासून तयार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कणीस, ऑप्शन बी ऊस, ऑप्शन सी नारळ, ऑप्शन डी गहू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर गुळ ऊसापासून तयार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, एक डझन म्हणजे किती वस्तू? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 6 वस्तू, ऑप्शन बी 20 वस्तू, ऑप्शन सी 11 वस्तू, ऑप्शन डी 12 वस्तू। तर याचं उत्तर एक डझन म्हणजे 12 वस्तू आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, एक तोळे म्हणजे किती ग्रॅम? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 ग्रॅम, ऑप्शन बी 12 ग्रॅम, ऑप्शन सी 20 ग्रॅम, ऑप्शन डी 18 ग्रॅम। याचं उत्तर एक तोळे म्हणजे 10 ग्रॅम आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, फांदी नसलेली वनस्पती कोणती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नारळ, ऑप्शन बी चिक्कू, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी चिंच। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर फांदी नसलेली वनस्पती नारळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, ग्रामपंचायतच्या प्रमुखास काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी मुख्यमंत्री, ऑप्शन सी सरपंच, ऑप्शन डी अध्यक्ष। याचं उत्तर ग्रामपंचायतच्या प्रमुखास सरपंच म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, जानेवारी महिन्याचे किती दिवस असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 20 दिवस, ऑप्शन बी 17 दिवस, ऑप्शन सी 12 दिवस, ऑप्शन डी 31 दिवस। याचं उत्तर जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, महाराष्ट्रात नोटा कोणत्या जिल्ह्यात छापले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी
पुणे। याचं उत्तर आहे महाराष्ट्रात नोटा नाशिक जिल्ह्यात छापले जातात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, कच्च्या केळीचा ज्यूस पिल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डायरिया, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी हृदयविकार। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर कच्च्या केळीचा ज्यूस पिल्यास डायरिया आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी साने गुरुजी। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।